सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीच्या वळणावर आली असताना काल सांगोल्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली आणि त्यानंतर रात्री शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू यांच्या कार्यालयामध्ये झाडाझडती करण्यात आली. शासकीय यंत्रणांचा वापर करून त्यांच्या कार्यालयात तपासणी करण्यात आली. याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू आहेत. बापू, नक्की काय प्रकार घडला? तुम्ही त्यावेळी कार्यालयात उपस्थित होता का? काल सांगोल्यात माझ्या माहितीनं जेवढ्या काही निवडणुका झाल्या आणि स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुखांनी मी जेवढ्या काही सभा घेतल्या त्यातील ही सर्वात मोठी ऐतिहासिक अशी सभा झाली. आणि सभा झाल्यानंतर मी थकलो होतो. मला एवढं वेळ खुर्चीवर बसणं कठीण जातं. मी कार्यालयात गेलो, थोडी 10 मिनिटं खुर्चीवरच झोप काढून घरी जावं विचार करत होतो. एवढ्यात मला सिव्हिल ड्रेस 5-6 लोक ऑफिस मध्ये आली. मला काय कळाय तयार नाही. म्हणलं काय भानगडी? ते म्हणले तुम्ही फक्त बसून राहा, थोड्या आम्हाला बातम्या जरा बघायचं आहे. म्हणलं काय स्पष्ट बोला म्हणले. तर इथं पैसे बी आहे बघा म्हणलं. काय तुम्ही पाडतीची बघा, मला जायचं आहे म्हणलं, गोळ्या खायच्या त्या. बराच वेळ त्यांनी मला तिथं बसवून ठेवलं आणि मला परत बातमी कळली की असं अनेक ठिकाणी माझ्या कार्यकर्त्या घरावर सुरू आहे आणि त्यांच्या तिकडे सुरू असल्यामुळे मला बाहेर जाऊ देत नाही ते असंही मला समजलं. मी शांत राहिलो. हे सांगोल्याच्या इतिहासात 52 साली निवडणुका सुरू झाल्या, तिथून आता या निवडणुका पहिल्यांदा घडत. असं कधीच घडलं नाही, फर्स्ट टाइम. आणि ह्या वेदना आहेत. हे काय राजकारण करावं का राजकारणात संन्यास जाहीर करावा, ह्या मानसिकतेत मी आज आलो. रात्री बायको म्हटली की आता हे बंद करा सगळं, शरीर सांभाळा. मी 4-8 दिवस विचार करणार आहे आणि वरिष्ठाची भेट घेऊन शक्यतो मी ह्यातून आता ह्या बाहेर पडून थोडं घरच्या शेतीवाडी या कामाला लागाय विचार करतो. तुम्हाला सांगोल्याच्या निवडणुकीमध्ये एकटं पाडल्यानंतर तुम्ही सत्ताधारी भाजपवर काही टीका केली होती, मला एकटं पाडलं आरोप केले, भावनिकता व्यक्त केली होती. त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला घेरण्यासाठी हा सगळा प्रयत्न झाला असं वाटतंय? एकटं पाडलं या गोष्टीला मी काय घाबरलो नाही. मी कधी कुठे साथ घेतलीच नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या माणसाचा दबदबा होता अशा गणपतराव देशमुख समोर मी एकटाच लढत आलोय. कधीच कोणी मला साथ दिली नाही आणि त्याचं मला दुःखही नव्हतं. परंतु ज्या पद्धतीनं मला खिळवू करायचं आहे, एकत्र बसायचं आहे, जागा वाटप करा, ठरवू करू, या गोष्टी करत 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 अर्ज भरेपर्यंत मी अंधारात राहिलो. आणि अचानक रात्री मला तुमचं आमचं जुळत नाही निरोप आल्यानंतर तिथून उमेदवार शोधणं, तिथून सगळे उमेदवार बघणं. मी 12 उमेदवार चांगले तयार ठेवले. अचानक मी 23 उमेदवाराचा कुठून आणणार? मग मी ती सीमा सरगर शेरडं राखणारी पोरगी एक झोपडपट्टीत राहणार एक पोरग उभा केले. इलाज नव्हता. गोरगरीब आली, राहतो उभा राहतो म्हणाल त्याला मी उभा करून कस तरी माझं पॅनेल उभा केलेला आहे जनतेसमोर. मी चाललोय माझा विचार घेऊन. कोण आहे वाटतं या सगळ्या कारवाई माग अचानक दाट टाकणे? या कारवाई माग ही ओळख कधीच नव्हतं. या कारवाई माग माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील झाले. तेच त्यांना अजूनही कुठल्याच पक्षाने गेली वर्षभर दररोज मुंबईत जाऊन बसतात. आजी दादा असो, भाजप असो, शिंदे साहेब, तिन्ही ठिकाणी प्रयत्न सुरू आहे पण प्रवेश कुठं मिळाला नाही. ह्या निवडणुकीचा फायदा घेऊन ते जयकुमार गोरे आमचे पालकमंत्री यांच्या जवळ चिटकले आणि ते सल्लागार झाल्यामुळे हे सगळं घडायला लागले. नाही, मुख्यमंत्र्यांची सभा होते आणि लगेच रात्री आपल्या कार्यालयावर धाड पडते, याचा कुठंतरी संबंध असतो? आता काय संबंध कसा जोडायचा काय करणार मला बी तुम्हाला फडणवीस साहेबांचा. पण मला एक 99% वाटते की फडणवीस साहेब असं पाप करणार माणूस नाही. हे सगळं स्थानिक जयाभाऊ गोरे त्याच्या तर मग ती 30 वर्ष जिल्हा परिषद देश होती ती तिथनं दुसते. पण
ते एकट्याही दोस्ती नाही. शेखर भाऊ त्याचा दोस्त, अंकुश दोस्त, जया भाऊ दोस्त. जयाभाऊची मंडळी मला वडीलधारी मानून फार माझा मान सन्मान करते. माझ्यावर त्यांचं कळत न लक्ष आहे माझ्यावर, एक वडीलधारी म्हणून. मग त्या घरात मला वागणूक आज आहे, आता गेलो तरी त्या घरात मला वडीलधारी म्हणून वागणूक. ही जयाभाऊ काय आहे, दीपक आबा नादा लागून बिघडलं हीच कळलं नाही. आणि हे सगळं काय आता निवडणूक होऊन जाणार आहे उद्या, पण हे पुढच्या सगळ्या निवडणुकीवर परिणाम आहे. काय आता मतदार- उद्या जर लोकसभेला भाजप उभा राहिले कमळ, कशी मत मागू? मत मागाय बी गावात येऊन मला जोड्यान मारत्या, जाई म्हणतील तुला काय केलं दिसत नव्हतं, कळत नाही. ह्याचा जयाभाऊ जबाबदारी घेणार आहे की जबाबदारी म्हणा. काय तुला कळलं लोकसभेला इथं आल्यावर तालुक्यात काय लोक का तुला द्या आता कशी वागवते. मतदारांना काय आव्हान आहे त्या सांगोल्याच्या? सांगोल्याला मी आव्हान एवढंच करतो की काही आजपर्यंत कसे आपण राजकारण करत आलो, भांडत राहिलो, एकजूट झाली, पण स्वाभिमानाला कधी धक्का आपल्या आपण लागू दिला नाही. आता स्वाभिमान जागा ठेवा. एकदा अशा दहशतवादानं ही लोक राजकारण ताब्यात सत्ता घ्यायला लागली तर पुढं सांगोल्याचं सगळं राजकारण आपलं बिघडून जाईल. स्वाभिमान जीवन ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकानं आता ही लढाई खेळणं गरजेचं आहे. या दाढीनंतर शहाजी बापूंनी प्रतिक्रिया दिली की सांगोल्याच्या जनतेनं आपला स्वाभिमान जिवंत ठेवला पाहिजे. कॅमेरा पर्सन राजू मिसळसह सचिन कसबे, जी 24 तास, सांगोला.